जो पाठ क्रमांक 4 चालू आहे, तर या 4 नंबर पाठामध्ये आपण याच्या अगोदर काय बघितलं, तर आर्क वेल्डिंग साठी वापरण्यात येणारी साधनं बघितली. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड होल्डर, हँड स्क्रीन, चिपिंग हॅमर, सांडशी ही सगळी साधनं बघितली. या सगळ्या वायर ब्रश, या वेल्डिंग केबल, लग, या सगळ्या साधनाच्या सहाय्याने आपण आर्क वेल्डिंग करतो. ही सगळं साहित्य साधनं जवळ घेऊन या सगळ्या साधनाचा वापर कसा करायचा, कुठल्या साधनाचा वापर काय हे तुम्हाला सांगितलं. त्याच्याशिवाय आपण काय बघितलं की वेल्डिंगचे जॉईंट, ज्या जॉबवर आपल्याला वेल्डिंग करायचं आहे ते जॉब कसे जोडायचे, ते लॅप जॉईंट, ते एज जॉईंट, सी जॉईंट जे बघितले की नाही, तर हे बघितले आपण. दोन जॉबच्या कडा कशा जोडायच्या, दोन जॉब एकमेकांवर ठेवून कसं जोडायचं हे बघितलं. पण आपण जॉबचा वेल्डिंगसाठी जो जॉब आहे, हा जॉब आपण वेल्डिंगला घेतला कसं करायचं हे निश्चित केलं. त्याची साहित्य साधनं निश्चित केली आणि साहित्य साधनं निश्चित केल्यानंतर प्रत्यक्ष ज्याच्यामुळं आपल्याला उष्णता तयार करायची आहे, ज्याच्यामुळं उष्णता तयार होते, ज्याच्यामुळं जॉबचा धातू आपला वितळला जाणार आहे, ज्याच्यामुळं रॉड वितळून आपण भरला जाणार आहे जॉबवरती, ते साधन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे. या साधनाशिवाय आपल्या वेल्डिंगचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. ते साधन म्हणजे वेल्डिंग मशीन. ही जी वेल्डिंग मशीन आहे आर्क वेल्डिंग साठी वापरण्यात येणारी, याच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण आर्क वेल्डिंग जे आहे ते करत असताना सगळ्यात महत्वाचं साधन आहे वेल्डिंग मशीन. विद्युत पुरवठा दिल्यानंतर कामाच्या जागेपर्यंत विद्युत प्रवाहांना वाहून नेऊन प्रत्यक्ष वेल्डिंग करायला सुरुवात करूपर्यंत जे साधन वापरलं जातं ते म्हणजे वेल्डिंग मशीन आहे. विद्युत प्रवाहाच्या दाबाचं रूपांतर कमी करून प्रवाह वाढवून देण्याचं कार्य हे वेल्डिंग मशीन करत असते आणि त्याच्याद्वारेच आपण वेल्डिंग करतो. आता आपण डायरेक्ट विद्युत प्रवाह वेल्डिंग मशीन ऐवजी इलेक्ट्रोड होल्डर सारख्या दोन केबल घेतल्या आणि प्लग मध्ये घातल्या आणि वेल्डिंग कराल तर होईल काय, होणार नाही, आपल्याला शॉकच बसेल. मग वेल्डिंग मशीनची का गरज आहे, तर त्याच्याशिवाय आपण वेल्डिंग करू शकत नाही. या विद्युत प्रवाहापासून आपण वेल्डिंग मशीनद्वारे आर्क तयार करतो, ठिणगी तयार करतो, आर्क तयार करून उष्णता तयार करून जॉब इथून भरतो. पण वेल्डिंग मशीनच का, त्याचं कारण हे आहे, डायरेक्ट प्रवाहापासून आपण वेल्डिंग करू शकत नाही, त्यासाठी वेल्डिंग मशीन हे आवश्यक असते. तर वेल्डर या व्यवसायामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त महत्वाचं साधन, वेल्डिंगचे कार्य करण्याचे साधन हे वेल्डिंग मशीन आहे. या मशीनद्वारे विविध जोडाचे विविध प्रकारचे वेल्डिंग काम करण्याकरिता औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खालील प्रकारचे मशीन्स वापरले जात असतात. आर्क वेल्डिंग मशीन हे जे मशीन आहे त्याला काय म्हणतात, आर्क वेल्डिंग मशीन असं म्हणतात. आर्क वेल्डिंग का म्हणतात, कारण त्याच्या सहाय्यानं आर्क तयार करतात आणि आर्क तयार करून मग काय करतात, त्याद्वारे ठिणगी तयार करून वेल्डिंग करतात. तर हे जे आर्क वेल्डिंग मशीन आहे ते का वापरायचं, याची आवश्यकता का आहे, तर बघा, वेल्डिंग करिता आवश्यक असणारी उष्णता तयार करण्यासाठी आपला जॉब आहे, हा जॉब हे दोन जॉब आहेत, लोखंडी जॉब आणि लोखंडी जॉब जर आपल्याला जोडायचे असतील तर त्या ठिकाणी प्रचंड अशी उष्णता तयार करावी लागते आणि उष्णता तयार करण्याचं कार्य या वेल्डिंग मशीनद्वारेच होत असते. तसेच सर्व प्रकारच्या साईजचे इलेक्ट्रोड वापराकरिता, साईज इलेक्ट्रोड म्हणजे वेल्डिंग रॉड, सर्व प्रकारचे साईज, कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रोड आपण या मशीनच्या सहाय्याने वापरू शकतो. कमी पातळ पत्र्यासाठी कमी जाडीचा इलेक्ट्रोड, जास्त जाडीच्या जॉबसाठी जास्त व्यासाचा इलेक्ट्रोड, कमीत कमी व जास्तीत जास्त जाडीचे धातू वेल्ड करण्याकरिता सुद्धा वेल्डिंग मशीन वापरतात. म्हणजे पातळ पत्र्यापासून जास्तीच्या जाडीपर्यंत कुठल्याही जाडीच्या जॉबला वेल्डिंग करायसाठी वेल्डिंग मशीनची आवश्यकताही लागतेच. त्याशिवाय फेरस व नॉन फेरस धातू सांधण्याकरिता, सांधणे म्हणजे जोडणे, आणि फेरस धातू आणि नॉन फेरस धातू म्हणजे कोणाला सांगता येईल. फेरस धातू म्हणजे ज्या धातूमध्ये लोहाचं प्रमाण आहे, लोखंडाचं प्रमाण आहे, तो म्हणजे फेरस मेटल. ज्या धातूमध्ये लोहाचं प्रमाण नाही, लोखंडाचं प्रमाण नाही, ते म्हणजे नॉन फेरस मेटल.
म्हणजे कसं, तर ह्या दोन्ही प्रकारच्या धातूला जोडण्यासाठी वेल्डिंग मशीन वापरतात. आपल्याकडे जे ट्रान्सफॉर्मर असलेला वेल्डिंग मशीन आहे वर्कशॉपमध्ये, टेक्निकल विभागामध्ये, तो त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे. असे ट्रान्सफॉर्मर असलेलं वेल्डिंग मशीन नॉन फेरस मेटलसाठी वापरता येत नाही. त्याच्यामध्ये परत वेगळे प्रकार आहेत, ते वापरतात. नॉन फेरस धातू म्हणजे कुठले? ॲल्युमिनियम हा एक नॉन फेरस धातू आहे, ज्याला लोह चुंबक चिकटत नाही, तो नॉन फेरस. आणि ज्याला लोह चुंबक चिकटतो, ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण असतं, तो म्हणजे फेरस मेटल. लोखंड असू दे, लोखंडाला लगेच चिकटतो. पत्रा असू दे, त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण असल्याने चिकटतो. तर अशा लोहाच्या प्रमाण असलेल्या कुठल्याही धातूला वेल्डिंग करायला जे मशीन वापरतात ते आर्क वेल्डिंग मशीन. तर या मशीनच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारच्या वेल्डिंग मशीनमुळे दोन्ही प्रकारच्या धातूला वेल्डिंग करता येतं. वेल्डिंगसाठी लागणारा हाय एम्पियर करंट पासून उष्णता निर्माण करण्यासाठी मशीनची सुद्धा आवश्यकता असते. तसेच मेटलसाठी एसी किंवा डीसी पुरवठा करण्यासाठी, मेटल म्हणजे धातू, धातू म्हणजे आपला जॉब, या धातूला कसा प्रवाह पाहिजे, एसी पाहिजे की डीसी पाहिजे, करंट, ही करंट आहे एसी आणि डीसी, त्यानुसार आपल्याला योग्य ते निवडण्यासाठी सुद्धा वेल्डिंग मशीनची आवश्यकता असते. अशा वेगवेगळ्या कारणासाठी वेल्डिंग मशीनमध्ये वेल्डिंग मशीन हे वापरलं जात असतं. आता ते वेल्डिंग मशीन आहे, लक्षात घ्या. हे एक चौकोनी वेल्डिंग मशीन आहे, आपण समजूया. इथं करंट कमी करायचा हँडल आहे. इथं ऑन ऑफचा स्विच आहे. इथं आतमध्ये वेगवेगळे घटक असतात, ट्रान्सफॉर्मर असतो. पण हे जे वेल्डिंग मशीन आहे, हे वेल्डिंग मशीन चालू करण्यासाठी त्याला विद्युत पुरवठा द्यायला पाहिजे. तर समजा इकडे विद्युत पुरवठा दिलेला आहे वेल्डिंग मशीनला, आणि इथून जो विद्युत पुरवठा आहे हा केबलद्वारे आपल्या जॉबच्या जागेपर्यंत जात असतो. वेल्डिंग मशीन तुम्ही बघितला, मोठं बघितलं की लहान? लहान जे वेल्डिंग मशीन असतं ते कमी करंटवर चालतं, सिंगल फेज करंटवर. आपल्या वर्गामध्ये जो करंट आहे विद्युत पुरवठा हा सगळा सिंगल फेज आहे, म्हणजे एक फेज आणि एक न्यूट्रल, एक अर्थिंगचे आणि एकामध्ये विद्युत प्रवाह असलेले. आणि थ्री फेजचं असतं, पुन्हा दोन फेज असतात आणि एक अर्थिंग असतं. त्याच्यामध्ये आपल्या शेतातल्या मोटरवरती जे असते की विहिरीतली मोटर किंवा गावामध्ये जी चक्की वगैरे असते त्याला थ्री फेज असते. त्याच्यामध्ये प्रवाह जादा असतो, त्याचा बसणारा शॉक पण जास्त असतो. तर दोन प्रकारचे मशीन असतात, सिंगल फेजचे पण असतात आणि थ्री फेजवरती पण असतात. जे लहान असतात ते सिंगल फेजचे असतात, त्याच्यामध्ये कमी करंटवरती म्हणजे कमी जाडीच्या जॉबला वेल्डिंग करण्यासाठी वापरत असतात. म्हणजे मोठ्या जाडीच्या जॉबला वेल्डिंग करण्यासाठी जे वापरतात ते मोठं थ्री फेजचं मशीन असतं. त्याच्याद्वारे आपल्याला जास्तीत जास्त मोठा करंट आपल्याला सेट करता येतो आणि घेता येतो. आता जनरली सगळीकडे काय करतात, जास्तीत जास्त 3 मिलीमीटर, 4 मिलीमीटर, 5 मिलीमीटर जास्तीच्या जाडीपर्यंत 6 मिलीमीटर वेल्डिंग केलं जातं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाहेर फॅब्रिकेशनचे काम करतात, खिडक्या असू द्या, एखादा लहानसा सांगाडा तयार करणे असू दे, तर अशा ठिकाणी साधं लहान मशीन वापरतात. पण जिथं जास्त जाडीच्या जॉबला वेल्डिंग करायचं आहे त्या ठिकाणी मोठं थ्री फेजचं मशीन असतं. टेक्निकल विभागामध्ये जर तुम्ही बघितला तर मोठं मशीन आहे थ्री फेज, संस्थेमध्ये पूर्वी आणलेले आहे आणि तेच आपण वापरतो. त्याच्यामध्ये करंट आपल्याला पाहिजे तेवढा वाढवता येतो आणि कमी पण करता येतो. लहान 1-2 मिलीमीटर 3 मीटर जाडीच्या जॉबला सुद्धा आपल्याला त्याच्यावरती वेल्डिंग करता येते. तर असे जे वेल्डिंग मशीन आहे त्या वेल्डिंग मशीनला करंट देताना म्हणजे आपण विद्युत पुरवठा देतो, हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे एसी करंट आणि दुसरा आहे डीसी करंट. बघा, वेल्डिंग मशीनला विद्युत पुरवठा जो असतो तो दोन प्रकारचा असतो, एसी आणि डीसी. एसी म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट, डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. अल्टरनेटिव्ह करंट कोणता असतो, तर आपल्या जो एमएससीबी कडून आलेला विद्युत पुरवठा असतो
तो MSCBA कडून आलेला विद्युत पुरवठा डायरेक्ट ह्या वेल्डिंग मशीनला जोडला जातो. आतमध्ये ट्रान्सफॉर्मर असतो, तिथून त्या विद्युत दाबाचं रूपांतर कमीमध्ये होतं, प्रवाह वाढवला जातो आणि इथून ह्या वेल्डिंगच्या पॉइंटला प्रवाह येऊन इथून जागेपर्यंत नेलं जातं. असं जे असतं हे AC करंट किंवा AC वेल्डिंग मशीन. DC म्हणजे काय, तर तो करंट डायरेक्ट असतो. डायरेक्ट म्हणजे कसा, तर एक तर तो जनरेटर पासून दिलेला असतो किंवा रेक्टिफायर पासून दिलेला असतो. जनरेटर पासून आलेला विद्युत प्रवाह त्या वेल्डिंग मशीनला देतात आणि इथून पुन्हा वेल्डिंग करतात. एक झालं. आणि रेक्टिफायर पासून आलेलं काय असतं, तर AC जो करंट आलेला असतो हा AC करंट पहिल्यांदा रेक्टिफायर म्हणून एक स्वतंत्र युनिट असतं, त्या रेक्टिफायरला हा AC करंट जोडतात. हा रेक्टिफायर काय करतो, AC प्रवाहाचं रूपांतर DC मध्ये करतो आणि DC मधून पुन्हा हा प्रवाह वेल्डिंग मशीनला जोडला आणि इथून मग पुन्हा या ट्रान्सफॉर्मरमध्ये देऊन मग वेल्डिंगच्या जागेमध्ये नेलं. मग एवढं सगळं का करतात ते पुढे येणार. असं का करायचं, डायरेक्ट जोडला आणि झालं असं होईल काय, तर असं होत नाही. म्हणूनच सगळे करावं लागतं. जे सिंगल फेज मशीन असतात, तुम्ही म्हणाल आता ह्या प्लग मध्ये जाऊन वायर घातल्या आणि वेल्डिंग केलं सिंगल फेजने, तर आपण करू शकू का, तर नाही करू शकत. त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती कमी असते घरगुती याच्यामध्ये. सिंगल फेज मशीन जरी आपल्या घरातल्या लाईटवरती चालत असले तर तेव्हा हे जे वायरिंग आहे वायरिंग चालत नाही. त्याला करंट जास्त ओढतं, घरातले मीटर आहेत ते सगळेच चालत नसतात. आणि जर तुम्ही साध्या वायरवर वेल्डिंग जोडायला प्रवाह गेला तर ती वायर क्षणार्धात जळून जाते. एवढा त्याला तीव्र फास्ट करंट लागत असतो. आपल्या घरातल्या कुठल्याही उपकरणापेक्षा कितीतरी जास्त पटीनं वेल्डिंगचा करंट हा वेल्डिंग मशीनसाठी लागतो. त्यामुळे योग्य प्रकारे ते करावं लागत असतं. तर बघा, आर्क वेल्डिंग मध्ये लागणारी उष्णता विद्युतच्या माध्यमातून मिळते. लो व्होल्टेज व हाय अँपिअर करून वेल्डिंगसाठी मशीनच्या माध्यमातून विद्युत पुरवठा दिला जातो. वेल्डिंग इंडस्ट्रीजमध्ये प्रामुख्याने दोन धातू एकत्र सांधण्यासाठी खालील प्रकारच्या वेल्डिंग मशीनचा वापर करतात. हे दोन करंट म्हणून सांगितलं. ते दोन करंट काय करतात, लो व्होल्टेज आणि हाय अँपिअर करून वेल्डिंग केलं जात असतं. लो व्होल्टेज आणि हाय अँपिअर फरक बघा. AC प्रवाह म्हणजे आपला जो घरातला विद्युत प्रवाह असतो MSCB कडून आलेला, त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह जो असतो, विद्युत दाब जो असतो तो विद्युत दाब 220 व्होल्ट असतो. हा 220 व्होल्टला जर तुमचा स्पर्श झाला तर तुम्हाला जोरात शॉक बसतो आणि हाच प्रवाह वेल्डिंगच्या जागेपर्यंत नेऊन त्या वेल्डिंग रॉड मध्ये प्रवाह वितळून सोडून तिथून आपल्याला जॉबला चिकटवून वेल्डिंग करायचं असतं. तिथे विद्युत मंडळ पूर्ण होऊन आणि तिथे जर चुकून जर असा दाब जर राहिला तर आपल्याला आपण वेल्डिंग कसं करणार, शॉक बसू शकतो आपल्याला. आणि म्हणून हे व्होल्टेज कमी केलं जाते तिथपर्यंत येऊपर्यंत, जॉबच्या जागेपर्यंत येऊपर्यंत व्होल्टेज कमी केलं जातं. आणि त्याचा जो करंट असतो प्रवाह अँपिअर मध्ये मोजतात, दाब हा व्होल्टेज मध्ये मोजतात, प्रवाह हा अँपिअर मध्ये मोजतात. तर याच्यामध्ये व्होल्टेज कमी करतात, प्रवाह वाढवतात. त्यामुळे आपल्याला बसणारा शॉक हा कमी असतो आणि घरातल्या याचा बसणारा शॉक हा जास्त असतो. तर प्रामुख्यानं वेल्डिंग मशीन कोणकोणत्या प्रकारचे वापरतात बघा. एक ट्रान्सफॉर्मर, दोन जनरेटर, तीन रेक्टिफायर, आणि चार इन्व्हर्टर टाइप रेक्टिफायर. अशा चार प्रकारच्या मशिनरी वेल्डिंग मशीनसाठी वापरल्या जातात. तर आर्क वेल्डिंग साठी कुठल्या वापरतात बघा. हे जे वापरतात हे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये वापरतात वेगवेगळ्या कामासाठी. ट्रान्सफॉर्मर असलेलं वेल्डिंग मशीन,
जनरेटरच्या सहाय्याने प्रवाह कमी चालवलेलं वेल्डिंग मशीन, रेक्टिफायरच्या सहाय्याने चालवलेलं वेल्डिंग मशीन आणि इन्व्हर्टर टाईप रेक्टिफायर वेल्डिंग मशीन. हे औद्योगिक कारखान्यामध्ये हे चारही प्रकारचे वापरतात. पण हा जो लास्टचा आहे हा पर्याय सगळ्यात शेवटी वापरतात. कधी? जेव्हा हे उपयोगात येत नाही, हेही नसतं, याची व्यवस्था नसते, त्यावेळेला लास्टचा पर्याय म्हणून हे वापरतात. आणि इतर वेळेला हे तिन्ही वापरतात सर्रास कारखान्यामध्ये. कारण जॉब कुठल्याही मापाचा कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार या सगळ्याची निवड केली जाते आणि वेल्डिंग मशीन वापरलं जात असते. तर एसी वेल्डिंग मशीन आणि डीसी वेल्डिंग मशीन हे आर्क वेल्डिंग करण्यासाठी जास्त करून वापरलं जाते. हे वाक्य लक्षात ठेवा. आर्क वेल्डिंग साठी कोणत्या प्रकारचं मशीन वेल्डिंग मशीन वापरतात? एसी वेल्डिंग मशीन आणि डीसी वेल्डिंग मशीन त्या दोन्ही प्रकारचे वापरतात. तुम्ही काय म्हणणार? दोन्ही प्रकारचे मशीन जर आपण वापरत असू तर दोन प्रकार कशासाठी? तर ते पण याच्यामध्ये येतात. एसी का वापरायचं आणि डीसी कधी वापरायचं? प्रत्येक ऑपरेटरला, ऑपरेटर म्हणजे वेल्डिंग करणारा कारागीर, प्रत्येक ऑपरेटरला वेल्डिंग करता जी मशीन वापरली जाते त्याविषयी माहिती असणे जरुरी आहे. याकरिता प्रथम ट्रान्सफॉर्मर विषयी माहिती घेऊ. प्रत्येक वेल्डिंग करणाऱ्या कारागिराला वेल्डिंग मशीनची माहिती असायला पाहिजे. आता समजा तुम्हाला वेल्डिंग करायला आपण सांगितलं, साहित्य साधन तुम्ही सगळे घेतला, पण वेल्डिंग मशीन बद्दल जर माहिती नसेल तर तुम्ही त्याचा करंट कसा सेट करणार, कुठल्या जाडीच्या जॉबला किती करंट ठेवायचं आहे कसं कळणार, चालू बंद करण्याची पद्धत, त्याची आणखी काही निगा राखावी लागते का, त्याला विद्युत पुरवठा कसा दिलेला आहे, या सगळ्याची माहिती करून घ्यावी लागत असते. आणि त्यानंतर मगच आपल्याला वेल्डिंगला चालू करायचं असतं. त्यामुळे प्रत्येक वेल्डिंग करणाऱ्या कारागिराला वेल्डिंग मशीनची माहिती असणं आवश्यक आहे. आणि वेल्डिंग मशीन मध्ये सगळ्यात महत्वाचं साधन आहे वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. आता वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय बघा. तुम्हाला हे वेल्डिंग मशीन सांगितलं, त्याच्यामध्ये आतमध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो. आता एकदा लक्ष द्या, समोर सगळं इथं दोन शाळेच्या बाहेरच्या बाजूला इलेक्ट्रिसिटीचे दोन डांब आहेत, त्याच्यावर ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे. बघितलाय? अगोदर शाळेच्या आतील बाजूला होता, तो काढून आता बाहेरच्या बाजूला घेतला तुमच्या सुरक्षिततेसाठी. तर तो जो ट्रान्सफॉर्मर आहे तो मोठा ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे वरच्या बाजूला डांबावरती. आपल्या गावामध्ये पण जिथून आपल्या घरामध्ये लाईट येते त्या ठिकाणी सुरुवातीला दोन डांबा जोडून त्या ठिकाणी पण ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो. तो पण ट्रान्सफॉर्मर वेल्डिंग मशीन मध्ये असतो. तो पण ट्रान्सफॉर्मर तुमचं लहानसं उपकरण असू दे, टीव्ही वगैरे, त्याच्यामध्ये पण आतमध्ये एक छोटासा असतो, तो पण ट्रान्सफॉर्मर. त्याचं कार्य महत्वाचं आणि म्हणून ट्रान्सफॉर्मर काय कार्य करतो बघा. ट्रान्सफॉर्मर हे एक असे स्थिर साधन आहे की ज्यामुळे एसी विद्युत दाब अगर प्रवाह कमी किंवा जास्त करता येतो, त्यास ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. त्याच्यापासून एसी वॅट वेल्डिंगसाठी आपल्याला मिळत असतो. दोन प्रकारे करतो ट्रान्सफॉर्मर. कार्य काय करतो? विद्युत दाब किंवा प्रवाह काही वेळेला कमी करतो आणि जास्त करतो पुढे जाताना. आता बघा, मी उदाहरण सांगतो तुम्हाला, एक लक्ष द्या. विद्युत प्रवाहाला इथून आपण एमसीबीचा विद्युत प्रवाह दिलेला आहे. या ट्रान्सफॉर्मरचं कार्य सांगतोय मी. एमसीबीचा विद्युत प्रवाह दिलेला आहे, हा 220 व्होल्टेज आहे. आणि इथून आल्या ट्रान्सफॉर्मरला जोडल्यानंतर याच्यामध्ये स्टेज असतात वेगवेगळ्या. इथून आलेला 220 जो प्रवाह दाब आहे, हा दाब इथून ट्रान्सफॉर्मरमधून बाहेर पडताना 40 ते 100 व्होल्टेज पर्यंतच आहे, कमी होतो एवढाच आहे. म्हणजे काय झालं, आलेला दाब कमी करून इकडे पाठवला आणि त्याच्यामुळे आपल्याला शॉक बसत नाही किंवा कमी शॉक बसतो. आणि याचं तत्वच याच्यावरती आहे. आता तत्व बघा, दोन कॉईल एकमेकांच्या जवळ ठेवलेले असताना, कॉईल म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कॉईल आहेत, प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल. जर प्रायमरी कॉईलला एसी विद्युत पुरवठा दिला तर चुंबकीय रेषामध्ये बदल होऊन सेकंडरी कॉईलशी जोडल्या जातात. त्यामुळेच दुसऱ्या कॉईलमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स
निर्माण होतो आणि या क्रियेला म्युच्युअल इंडक्शन तत्व असे म्हणतात. काय क्रिया होते याच्यामध्ये? तर जेव्हा विद्युत पुरवठा याला दिला जातो त्यावेळेला त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 कॉईल असतात. इथं आता समजा आपण इथे कॉईल आहे समजू, हा ट्रान्सफॉर्मर आहे, इथं दुसरी कॉईल आहे. जी पहिली कॉईल आहे इकडून जोडलेली त्याला प्रायमरी कॉईल असं म्हणतात आणि दुसरी जी आहे तिला सेकंडरी म्हणतात, सेकंडरी कॉईल. त्यावेळेला काय होतं, या कॉईल मध्ये आल्यानंतर विद्युत प्रवाह ज्यावेळेला प्रायमरी मधून सेकंडरी मध्ये जातो त्यावेळेला त्याचा विद्युत प्रवाह जो दाब आहे तो कमी होतो आणि तो कमी झालेला दाबच इकडनं मिळतो. आणि ह्या तत्वाला म्युच्युअल इंडक्शन तत्व असं म्हणतात. त्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर झाला. या ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार आहेत. एक स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर म्हणजे लक्षात आलं काय? बोला. हा, या ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात, स्टेप डाऊन आणि स्टेप अप. मग यातलं वेल्डिंग मशीन मध्ये कुठला वापरतात? तर वेल्डिंग मशीन मध्ये जास्तीत जास्त स्टेप डाऊन हाच ट्रान्सफॉर्मर वापरतात. तुम्हाला मी सांगितलं की लाईटच्या पोलवरती पण ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो, तो पण कार्य करतो. तो काय कार्य करतो? एमएससी कडून आलेला जो विद्युत प्रवाह असतो, जो विद्युत पुरवठा असतो तो पुढं यूज होणार असतो जास्तीत जास्त. त्यासाठी त्याचा दाब वाढवावाच लागतो आणि तो दाब वाढवून पाठवण्याचं कार्य तो ट्रान्सफॉर्मर करत असतो. आणि हा काय करतो? दाब कमी करण्याचं कार्य करत असतो. उलट आहे क्रिया, दोन्ही ट्रान्सफॉर्मरच, पण दाब तो वाढवतो आणि हा कमी करतो. आता जी विद्युत लाईटची व्यवस्था जी आहे, विद्युत प्रवाह किंवा लाईट जी तयार केली जाते, कुठे तयार करतात? कोयनामध्ये तयार करतात, कोयना धरणावर. तिथून इकडे वाहून आणली जाते. ती जर तशीच वाहून आणली, जर ते ट्रान्सफॉर्मर नसते तर इथं आपल्यापर्यंत लाईट व्यवस्थित आलीच नसते. आणि त्यासाठी त्याचा दाब वाढवावा लागतो. आणि दाब वाढवला की काय होतं? आपल्याला शॉक बसतो. पण विद्युत तारेला अजिबात स्पर्श करायचा नसतो. त्याच्यामध्ये व्होल्टेज जास्त असतं आणि व्होल्टेज जास्त असल्यामुळे बसणारा शॉक जास्त असतो आणि त्याचा गंभीर धोका आपल्याला होऊ शकतो. वेल्डिंग मशीन मध्ये मात्र तुम्ही वेल्डिंग करताना इथं व्होल्टेज कमी असतं, याचा धोका गंभीर नसतो. शॉक बसत नाही असं नाही. जेव्हा तुम्ही सुरक्षितेची साधनं वापरलेली नसता, पायामध्ये चप्पल किंवा बूट नसतं, पोलसर जागी काम करत असता, इकडे अर्थिंगला टच करून जेव्हा वेल्डिंग रॉड बदलता, विद्युत प्रवाहाच्या केबलला जेव्हा एखादा स्पर्श होतो त्यावेळेला तुम्हाला शॉक बसू शकतो वेल्डिंगचा. पण वेल्डिंगचा शॉक हा धोकादायक नसतो, तो मात्र नाही. त्यामुळे बसला तरी चालतंय, पण हा चालत नाही. तर वेल्डिंग मशीन मध्ये कुठला ट्रान्सफॉर्मर वापरतात जास्तीत जास्त? स्टेप डाऊन हा वेल्डिंग मशीन मध्ये वापरतात. वेल्डिंग करिता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात. मुख्य पुरवठ्याचे व्होल्टेज कमी करून वेल्डिंग पुरवठ्याकरिता ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे 40 ते 100 व्होल्टेज पर्यंत तो कमी करतो. आणि कमी झालेला विद्युत प्रवाह हा आउटपुट वेल्डिंग प्रवाह करता आवश्यक अँपिअर मध्ये वाढवतो. काय होतं? ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो? आलेला विद्युत पुरवठा कमी करून 40 ते 100 दाबापर्यंत व्होल्टेज पर्यंत तो तयार होतो आणि तो पुन्हा विद्युत पुरवठ्याकडे वापरतो, पाठवतो. आणि पाठवल्यानंतर काय होतं? व्होल्टेज कमी येतं आणि प्रवाह वाढतो. प्रवाह म्हणजे अँपिअर हा वाढतो. हा अँपिअर आपल्याला 300 अँपिअर पर्यंत पण वाढवतो. आपण जो जॉब वापरणार आहे वेल्डिंगसाठी तो सर्वसाधारणपणे 5 ते 6 मिलीमीटर जाडीचा आहे. त्यासाठी सर्वसाधारणपणे 90 ते 120 एवढा करंट असावा लागतो, अँपिअरचा प्रवाह असावा. तर हा प्रवाह आपल्याला 300 पर्यंत पण जॉबच्या जाडीनुसार वाढवता येतो. 90 पेक्षा पातळ पत्र्याला कमी पण करतात, कमी पण आपल्याला करता येतं. तर असा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात.
ट्रान्सफॉर्मरचे भाग पुढीलप्रमाणे आहेत. ट्रान्सफॉर्मर कसा कार्य करतो बघा. एक म्हणजे प्रायमरी कॉइल. इथे जे सांगितले हा ट्रान्सफॉर्मरचा उदाहरण हा प्रायमरी कॉइल आहे. डायरेक्ट आलेला विद्युत पुरवठा याला जोडला जातो. ही प्रायमरी कॉइल आहे. यावर कमी जाडीच्या वाहकाचे जास्त फेरे गुंडाळलेले असतात. कमी जाडीच्या वाहकाचे जास्त फेरे गुंडाळलेले असतात. जे तार असते तांब्याची तार कमी जाडीची असते तो वाहक आहे. कमी जाडीचे असते पण गुंडाळलेले जास्त असतात, त्याचे फेरे जास्त असतात. मग आलेला विद्युत प्रवाह इथं सोडला, प्रायमरी कॉइलला जोडला तर ह्या फेऱ्यामधून तो फिरून 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 विद्युत प्रवाह इकडे येतो. त्यानंतर दुसरी स्टेज काय आहे, सेकंडरी कॉइल. सेकंडरी कॉइल यावर जास्त जाडीच्या वाहकाचे कमी फेरे गुंडाळलेले असतात. तिथून विद्युत प्रवाह सेकंडरी कॉइल मध्ये जोडला गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं, जास्त जाडीच्या वाहकाची जी तांब्याची तार असेल किंवा आणखी काय असेल तर ती जास्त जाडीची असते पण त्याचे फेरे कमी असतात. अशा प्रकारे याची रचना केली असते. अशी रचना जेव्हा करतात तेव्हा आलेला विद्युत दाब इकडे येताना कमी होतो आणि याच्या उलटी जर रचना असेल तर आलेला दाब याच्यापेक्षा वाढवून इकडे पाठवला जातो. बघा फक्त हे प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल मुळे त्याची जर बदललं तर त्याचं पूर्ण कार्य चेंज होतं. तर अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर असतो. आणि त्यातला तिसरा आहे कोअर. ट्रान्सफॉर्मर ज्या जागेवर बसवलेला असतो, ज्या जागेत ह्या कॉइल सेट केलेल्या असतात त्या ठिकाणी कोअर असते. कमी जाडीच्या लोखंडी पत्र्यापासून कोअर विशेषतः मिश्र धातूपासून बनवलेली असते. वेगवेगळे धातू सगळे मिक्स करून ती कोअर बनवलेली असते. यावर दोन्ही कॉइल गुंडाळतात. प्रायमरी कॉइल पण त्यावर गुंडाळतात आणि सेकंडरी कॉइल पण त्याच्यावरती गुंडाळतात. दोन्ही वाइंडिंग कोअर व गुंडाळल्यानंतर तो भाग त्या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून तिथं फिट करतात. आणि अशा प्रकारे हे ट्रान्सफॉर्मर जास्त करून वापरले जात असतात. ट्रान्सफॉर्मर लक्षात आलं, वेल्डिंग मशीन मधला आला काय. आपण यातला पहिला बघितला आहे ट्रान्सफॉर्मर. हा अशा पद्धतीने कार्य करतो. त्याच्यानंतर पुढचा आहे डीसी वेल्डिंग रेक्टिफायरच्या सहाय्याने आर्क वेल्डिंग करणे. आता आर्क वेल्डिंग पुढच्या पद्धतीमध्ये करतात. तर ते कसं करतात बघा. तर डीसी वेल्डिंग आणि रेक्टिफायर याचा उल्लेख आहे. तर हे एक असे साधन आहे की जे एसी विद्युत प्रवाहाचे डीसी विद्युत प्रवाहामध्ये रूपांतर करून देते. त्यास रेक्टिफायर असं म्हणतात. गाळेल जागा जोड्या जुळवा किंवा चुटकी बरोबर त्याच्यामध्ये हा प्रश्न असतो. एसी विद्युत प्रवाहाचे, एसी म्हणजे विद्युत एमएससी कडून आलेला एसी विद्युत प्रवाहाचे डीसी विद्युत प्रवाहामध्ये रूपांतर करतो आणि मग वेल्डिंगसाठी तो प्रवाह वापरला जातो. असं रूपांतर करण्यासाठी जे साधन वापरतात त्या साधनाला रेक्टिफायर असं म्हणतात. तर एसी विद्युत पुरवठ्याचे डीसी पुरवठ्यात रूपांतर करण्यासाठी वेल्डिंग रेक्टिफायर संच उपयोगात आणला जातो. तो संच असतोय. यात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि कुलिंग पंख्यासहित वेल्डिंग विद्युत पुरवठा रेक्टिफायर सेल असतात. त्याच्यामध्ये त्या संचामध्ये काय असतं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो आता जो सांगितला तो. त्याच्याशिवाय कुलिंग पंखा असतो. कुलिंग पंखा म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरला तो ट्रान्सफॉर्मर वेल्डिंग करत असताना गरम होऊ नये म्हणून तो कुलिंग पंखा असतो. हा कुलिंग पंख्यासहित विद्युत पुरवठा रेक्टिफायरचे सेल असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे रेक्टिफायर सेलमध्ये स्टील अथवा अल्युमिनियम पासून तयार केलेल्या प्लेटचा समावेश असतो. त्या रेक्टिफायर संचामध्ये सेलमध्ये स्टील किंवा अल्युमिनियम पासून तयार केलेली प्लेट असते. या प्लेटमध्ये ही प्लेट कशी असते तर याला निकेल आणि बिस्मथचे पातळ थराचे विद्युत विलेपन केलेले असते. निकेल आणि बिस्मथ, बिस्मथ हा वेगळा शब्द आहे. तर म्हणजे काय, निकेल हा सुद्धा एक धातू आहे, बिस्मथ हा सुद्धा एक धातू आहे आणि त्याचा त्या प्लेटला वरच्या बाजूला थर दिलेला असतो, विद्युत थर असतो तो.
ज्याच्यामुळे विद्युत प्रवाह फास्ट त्याच्यामधनं वाहून जात असतो. तुम्ही एखादी वाक्य ऐकलं असाल, एखाद्या वस्तूला एखाद्या ह्याला सोन्याचं पाणी दिलेलं असतं म्हणून ऐकलं का शब्द? कशाला तरी सोन्याचं पाणी घेऊन आणले असते. तर म्हणजे काय करतात, ती पूर्ण वस्तू सोन्याची नसते, पण वरच्या बाजूला फक्त सोन्याचा पातळ थर देतात. त्यामुळे ती वस्तू सोन्यासारखी दिसते, त्याची किंमत थोडी वाढते. तसं त्या रेक्टिफायर मधील संचाचा जो प्लेट असतो त्या प्लेटला निकेल किंवा बिस्मथ या धातूचं विडे पण दिलेलं असतं, थर दिलेला असतो की जेणेकरून विद्युत प्रवाह चांगल्या प्रकारे जावा. त्याच्याशिवाय सेलेनियम अथवा सिलिकॉनची फवारणी केलेली असते. अखेरीस कॅडमियम, बिस्मथ आणि टीन या मिश्र धातूच्या फिल्मचे आवरण याच्यावरती केलेलं असतं. हे सगळे धातू आहेत, वेगळं काही नाही आहे. कॅडमियम, बिस्मथ आणि पुस्तकामध्ये बघा 3 म्हटले, 3 झाले कोणते तर 3 करायचं त्याला. टीन हा सुद्धा एक धातू आहे. या मिश्र धातूंच्या फिल्मचे आवरण असते. आता या रेक्टिफायरचं तत्व काय आहे बघा. रेक्टिफायर कशावर आधारित काम करतो? रेक्टिफायर हे तत्व काय आहे याचं, तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला रेक्टिफायर व्यवस्थित जोडलेले असते. जो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो वेल्डिंग मशीन मध्ये त्याला रेक्टिफायर जोडतात. ते एसीचे रूपांतर डीसी मध्ये करतो. डीसी आउटपुटला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल जोडलेले असतात. एसी मधून प्रवाह रेक्टिफायरला जोडतात, रेक्टिफायर मधून तो प्रवाह डीसी ला जोडतात आणि त्याच्यामध्ये 2 निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे टर्मिनल असतात. आणि त्या टर्मिनल मधून मग वेल्डिंग केबल मार्फत विद्युत प्रवाह वेल्डिंग करण्यापर्यंत पोहोचवला जातो किंवा निघाला जातो. आता हे जे रेक्टिफायर वापरतात, हे रेक्टिफायर का वापरायचं, तर त्याचे काहीतरी फायदे आहेत म्हणून रेक्टिफायर वापरतात. सर्व प्रकारच्या वेल्डिंगसाठी रेक्टिफायर चालतात. जसं आर्क वेल्डिंग आहे, एसी वेल्डिंग मशीन जर असेल तर तिथं ठराविक घटकालाच वेल्डिंग करता येतं. आता आपल्याकडे जे वेल्डिंग मशीन आहे वर्कशॉपमध्ये ते एसी आर्क वेल्डिंग मशीन आहे. त्याच्यामध्ये काय होतं, ठराविक घटकाला आपण वेल्डिंग करू शकतो. एकदम कमी पातळ पत्र्याला वेल्डिंग करणं अतिशय अवघड. त्याच्याशिवाय फक्त लोहयुक्त धातूला जसे लोखंडाला वगैरे वेल्डिंग करायलाच हे वेल्डिंग मशीन चालतं. ॲल्युमिनियमला वगैरे वेल्डिंग करायला वेल्डिंग मशीन चालत नाही. तिथं दुसरे कुठले निकेल असू दे, क्रोमियम असू दे, ब्रास असू दे, ब्रांज असू दे, असे वेगवेगळे धातू आहेत. या धातूला पण वेल्डिंग मशीनद्वारे या वेल्डिंग मशीनद्वारे वेल्डिंग करता येत नाही. पण तेच जर रेक्टिफायर मध्ये एसीचं रूपांतर डीसी मध्ये करून आपण जर वेल्डिंगला घेतलं या कोणत्याही प्रकारच्या धातूला वेल्डिंग करता येतं. हा मुख्य फायदा आहे रेक्टिफायरचा. जनरेटर पेक्षा याचा वापर जास्त करतात. जनरेटर तुम्हाला माहिती आहे, तिथं आपल्या जर हॉस्पिटल वरती आहे बघा, भोजनगृहाकडे जाताना एक खोली आहे, तिथे जनरेटर बसवलेला आहे. जनरेटर आणखी बऱ्याच ठिकाणी वापरतात. एखाद्या मोठ्या कार्यामध्ये काहीतरी मोठा कार्यक्रम चालू असला तिथे ह्या लाईट जर जाणार असं लाईट नसेल, पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था करतात. तर अशा ठिकाणी जनरेटर वापरतात. तर जनरेटरपेक्षा याचा वापर जास्त करतात. टिग मिग इतर ऍडव्हान्स वेल्डिंगसाठी रेक्टिफायरचा उपयोग केला जातो. टिग वेल्डिंग, मिग वेल्डिंग ही वेल्डिंगची पद्धत आहे. वेगळ्या धातूवर वेगळ्या पद्धतीनं टिग म्हणजे टंगस्टन इलेक्ट्रोड. टंगस्टन हा एक धातू आहे, त्या धातूला सहाय्यानं वेल्डिंग करतात, ते टिग वेल्डिंग. मिग वेल्डिंग पण तसंच आहे. तर या धातूसाठी सुद्धा रेक्टिफायरच्या सहाय्यानं एसीचं रूपांतर डीसीत केल्यामुळं ते वेल्डिंग आपण करू शकतो. आणि त्यानंतरच आहे औद्योगिक क्षेत्रात ट्रान्सफॉर्मर व जनरेटरपेक्षा रेक्टिफायरचा जास्त वापर केला जातो. जे वेगवेगळे कारखाने आहेत, आता बाहेर सगळीकडे कारखाने आहेत, जिथे कारखान्यामध्ये जोडायची आवश्यकता असते त्या ठिकाणी असंच जास्त वापरतात. कसं, आलेला विद्युत रेक्टिफायर संच बसवलेला असतो. एमएससीबीचा आलेला विद्युत पुरवठा एसी मार्फत येतो. तो एसी आलेला विद्युत पुरवठा रेक्टिफायरला जोडला जातो. रेक्टिफायर म्हणून त्याचं रूपांतर डीसी मध्ये होतं, डायरेक्ट करंटमध्ये होतं आणि डायरेक्ट करंटचा तो वेल्डिंगच्या कामासाठी वापरला जातो. म्हणून रेक्टिफायर जास्त वापरतात. तरीही हे रेक्टिफायर जरी वापरत असले तर त्याचे तोटे पण आहेत. काय तोटे आहेत त्याचे, तर एक म्हणजे किमतीने जास्त आहे. आपलं जे आर्क वेल्डिंग मशीन आहे तिथं त्या आर्क वेल्डिंग मशीनचा काय होतं, खर्च काहीच नाही आहे. आर्क वेल्डिंग मशीनचा आपल्या वर्कशॉपमध्ये जे आहे त्याला मेंटेनन्स काय करावं लागत नाही, काही नाही. गेलं, विद्युत प्रवाह व्यवस्थित आहे का खात्री केली, मशीन स्विच ऑन केला,
आपल्या जॉबच्या जाडीनुसार त्याचा करंट ठरवला आणि करंट ठरवल्यानंतर त्यानुसार सेट केला की आपण डायरेक्ट वेल्डिंग करायला सुरू करतो. फारसा खर्च नसतो, पण रेक्टिफायर जर बसवलं तर त्याचा खर्च जास्त, त्याच्यामुळे खर्च जास्त येतो. आपल्याला चांगलं वेल्डिंग पाहिजे असेल तर खर्च घालायची तयारी लागते. त्याच्यामध्ये आणखी एक दोष काय आहे, तोटा काय तर आर्क ब्लो होतो. वेल्डिंग करताना आर्क ब्लो होणे म्हणजे जे ठिणगी तयार होते ती ठिणगी बाजूला पसरते, वितळणारा धातू बाजूला पसरायला बघतो. त्याच्यामध्ये हा एक दोष तयार होतो, ते आपण कंट्रोल करून व्यवस्थित करावं लागतं. आणि तिसरा आहे अचानक करंट वाढतो. रेक्टिफायर बसवून जर डायरेक्ट करंटद्वारे वेल्डिंग करत असतो तर काही वेळेला अचानक करंट त्याचा वाढतो वेल्डिंग करता करता. त्यामुळे पातळ पत्र्यावर जर वेल्डिंग करत असू तर काय होतं, पत्रा वगैरे जळण्याची शक्यता असते. ते त्याचे तोटे, पण तोट्यापेक्षा फायदा अधिक असल्यामुळं कारखान्यामध्ये जास्त करून हे वापरलं जात असतं. तर अशा प्रकारे रेक्टिफायरचा उपयोग झाला. आता रेक्टिफायर वापरल्यानंतर जर जेवढी वस्तू जास्त चांगली तेवढं त्याची निगा पण राखावी लागते, त्याची काळजी पण घ्यावी लागते. तर याची मशीनची देखभाल करावी लागते. रेक्टिफायरची आपल्याकडे जे मशीन आहे त्याची देखभाल काय करावं लागत नाही, डायरेक्ट सांगितलं आपण कसंही चालू करू शकतो, पण याची देखभाल घ्यावी लागत असते. सर्व जोडण्या घट्ट स्थितीमध्ये ठेवाव्यात. रेक्टिफायरच्या ज्या जोडण्या आहेत त्या घट्ट असाव्यात. पंख्याच्या शाफ्टला महिन्यातून एकदा ऑइलिंग करावं. रेक्टिफायरला जर थंड राहावा म्हणून पंखा बसवलेला असतो त्याच्या शाफ्टला ऑइलिंग करावं. वेल्डिंग आर्क चालू असताना एसी किंवा डीसी फ्रीजचा वापर करू नये. रेक्टिफायरच्या प्लेट स्वच्छ ठेवायच्या. महिन्यातून एक वेळ तरी संच पूर्ण तपासायचा आणि स्वच्छ करायचा. हवेच्या वायुविजनाची पद्धत चांगल्या स्थितीत ठेवायची. हे जे रेक्टिफायर बसवलेले वेल्डिंग मशीन आहे हे जिथं हवा खेळते त्या ठिकाणी हा संच ठेवायचा. कोंदट जागेमध्ये जिथं हवा खेळती नाही आहे अशा ठिकाणी ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे रेक्टिफायर वापरतात. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं 4.5वा मुद्दा बघा, जनरेटरच्या साहाय्याने आर्क वेल्डिंग करणं. हा पुढचा मुद्दा आहे. रेक्टिफायरचा विषय आता संपला. आता फक्त जनरेटर, जिथं एमएससीबीचा विद्युत पुरवठा नसतो. बघा, जिथं एमएससीबीचा विद्युत पुरवठा नाही आहे, आपल्याला कुठेतरी जाऊन महत्वाच्या कामाच्या ठिकाणी लांब एखाद्या जंगलामध्ये एखाद्या डोंगर दऱ्यामध्ये जाऊन वेल्डिंग करायचं आहे आणि तिथे विद्युत पुरवठ्याची सोय नाही आहे, अशा वेळेला या जनरेटरचा वापर करून वेल्डिंग करतो. आता उदाहरण सांगायचं झालं की जम्मू काश्मीरमध्ये भारत आणि चीन वाद चालू आहे. त्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी 72 तासामध्ये काहीतरी त्या एका पुलाची उभारणी केली होती. ती नदी कुठली होती ती सारखा त्याचा उल्लेख होत होता, गलवान नदी. ऐकला की नाही, बातम्या बघत होता की लॉकडाऊन मध्ये. तर तिथं पुलाची उभारणी केली, अतिशय कमी तासामध्ये केली. तर अशा महत्वाच्या ठिकाणी जर उभारणी करायची असेल लोखंडी तर तिथे वेल्डिंग करावं लागतात. समजा तिथे विद्युत पुरवठा नाही आहे, मग आपण काय करायचं, किंवा जंगलात काहीतरी करायचं आहे, तिथे विद्युत पुरवठा नाही आहे, तर अशा वेळेला त्या ठिकाणी जनरेटर घेऊन जायचं. त्या जनरेटरद्वारे विद्युत प्रवाह तयार करायचा आणि तो विद्युत प्रवाह आपल्या वेल्डिंग मशीनला जोडून आपण वेल्डिंग करू शकतो. जिथं अशा महत्वाच्या ठिकाणी पूल उभारणी, त्याच्याशिवाय आणखी काही महत्वाची प्रकल्प उभारणी करायची असेल. आता डोंगरामध्ये पवनचक्कीची उभारणी केलेली असते. पवनचक्की अखंड इकडनं तयार करून तसाच तिथे सांगाडा उभा करत नाहीये. पण डोंगरामध्ये लाईट नसते, जिथे कशाला कोण लाईट मिळते, कोण राहायलाच नसते. अशा वेळेला त्याचे वेगवेगळे सुटे पार्ट्स तिथे घेऊन जायचे. असे जनरेटर असलेले वेल्डिंग मशीन तिथे घेऊन जायचं आणि तिथं ते जोडायचं. नटबॉल्ट साईन करू शकत नाही, कारण त्याला दाब पडला, नटबॉल्ट ढिले होऊ शकतात, ते निघून पडू शकतं. मग अशा वेळेला वेल्डिंगच उपयोगी पडतं. मग अशा वेळेला अशी व्यवस्था जनरेटर वगैरे घेऊन जायचं, तिथे वेल्डिंग करायचं. जनरेटरमध्ये तुम्ही बघितलं असाल, जनरेटर कुठं वापरतात तुम्ही जर बघितलं असाल तर गणपतीच्या मिरवणुकीत तुम्ही बघितलं असाल, मोठी मिरवणूक असते त्यावेळेला जनरेटर त्याच्या मागं जोडलेला असतो. त्याला विद्युत पुरवठा देऊन तो पुढं त्या लाईट व्यवस्थेला इकडे तिकडे तो वापरलेला असतो. एखाद्या मोठ्या कार्यामध्ये जनरेटर असतो. ही जर एमएससीबीची लाईट गेली तर विद्युत पुरवठा तसा चालू राहावा म्हणून आपल्या संस्थेमध्ये पण जनरेटर आहे. जर समजा लाईट गेली
तर तो जनरेटर जर चालू केला तर आपल्या पूर्ण बाहुबली परिसरामध्ये तो त्याचा लाईट पुरवठा होतो सगळीकडे. शाळेमध्ये येते, वर संस्थेमध्ये जाते, संस्थेच्या ऑफिसमध्ये जाते, तिकडे मंदिर आहे, मंदिरमध्ये जाते. तर असा जनरेटर काय करतो, तो जनरेटर काय आहे, डिझेलद्वारे चालणार आहे, त्याला लाईट वगैरे काय लागत नाही, डिझेलच्या सहाय्याने आपण तो वापरू शकतो. म्हणून हे जे जनरेटर आहेत ते दोन प्रकारचे आहेत, एक डिझेल ड्राईव्ह जनरेटर आणि दुसरा मोटर ड्राईव्ह जनरेटर. मी आता सांगितला तो डिझेलचा, कुठे नेऊन आपण जोडू शकतो आणि डिझेलद्वारे ते इंजिन चालू केलं, इंजिन मधून विद्युत प्रवाह तयार होतो, तो प्रवाह त्या वेल्डिंग मशीनला दिला जातो डायरेक्ट करंटद्वारे आणि आपण वेल्डिंग करू शकतो. हे डिझेल ड्राईव्ह झालं. आणि दुसरं जे आहे ते मोटर ड्राईव्ह. मोटर ड्राईव्ह म्हणजे MSCB कडून आलेला विद्युत पुरवठा मोटरद्वारे तो काय करतात, जनरेटरला जोडतात आणि जनरेटरद्वारे पुन्हा विद्युत शक्ती त्या वेल्डिंग मशीनला देतात. हा मोटर ड्राईव्ह झाला. अशा प्रकारे दोन प्रकारचे जनरेटर असतात आणि ते वापरले जातात. अशा प्रकारे वेल्डिंग केलं जातं.